आज आपण करू खारे शंकरपाळे। त्याच्यासाठी साहित्य जिरं, काळा सोडा थोडासा, बेकिंग पावडर आणि थोडं मीठ आणि 2 कप पीठ। आता मग देऊन घेऊ 1 किलो तेलाचं मग देऊन घेऊ। आता तेल गरम करून घ्यायचं आणि मग टाकायचं, एकदम खुसखुशीत येतात। आता चांगलं मिक्स करून घेऊ आणि मग पाणी टाकू। पीठ मळून घेऊ चांगलं, पोळींपेक्षा थोडं कडक मळायचं। आता चांगलं पीठ मळून घेऊ। आता चांगलं पीठ मळून घेऊ। चांगलं पीठ मळलं तर नरम येतात ते। हे बघा, आता हे शिमूट ओढलेला तर बरोबर आहे। आता पीठ मोडलं गेलं। आता 10-15 मिनिटं पडू देऊ आपण, मग लाटू। आता शंकरपाळ्याचं लाटून घेऊ। पूड करायचा, पूड केला का चांगले फुगतात शंकरपाळे। थोडंसं जाड लाटायचं। आता लाटून झालं। आता शंकरपाळे कापून घेऊ। तुमच्याकडे लाटणं असेल ना, ते लाटण्यानं पण छान येतात, लाटण्याने। हे बघा छान तेल गरम झालं। आता शंकरपाळे तळून घेऊ। याला बारीक गॅसवर तळले ना पांढरे शुभ्र येतात आणि चांगले तळले जातात। त्याच्यामुळे कमी गॅस ठेवायचा आणि असं परतत राहायचं। 10-15 मिनिटं लागतील साधारण, छान तळले जातील। हे बघा, असा कलर आला का सोनेरी तेव्हा काढून घ्यायचे। खूपच छान आले। पण नाही झालं ना अजून कलर येईल त्याला। शंकरपाळे तळून झाले, किती फुसफुशीत आले आहे शंकरपाळे। सोनेरी तळायचे। आमच्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। बघा आपले शंकरपाळे किती छान आले, कुरकुरीत एकदम एकदम किती छान पूड आले आणि एकदम नरम आले। बघा हे बघा, आपले शंकरपाळे बघा आणि सबस्क्राईब